मित्रांनो, तुम्हाला ही गाडी बघून असं वाटत असेल का आता आपण कुठेतरी चाललेलो आहे. तर बरोबर आहे मित्रांनो आपण चाललो आहे पैठणला, म्हणजेच आपल्या भाचीच्या लग्नाच्या फोटोशूटसाठी. आणि मग काय मित्रांनो, आपण सुरुवातीला निघालो आणि मग नेवाशात गेल्यानंतर आमची भाचीबाई म्हणाली का आम्हाला गजरे घ्यायचे. मग काय पटकन थांबलो गजरे घेण्यासाठी. गजरे घेतले आणि निघालो मित्रांनो. पण आपल्याला ना शर्टाला इस्त्री करायची होती. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड. पण मित्रांनो, जेव्हा शासनाने अतिक्रमण काढलं ना, तर रोडला एक पण दुकान राहिली नाही. मग इस्त्रीवाला कुठं सापडायचा अशी पंचायती भाऊ आता. आणि मग काय तरी आपल्याला चालूमध्ये भातकुडगाव फाटीवर भेटलाच. आणि मग काय तोपर्यंत आपण सागरला पाठवलं होतं वडे आणण्यासाठी. सागर वडे घेऊन आला, कारण आता फोटोशूट करायचा वेळ तर होणारच ना. आणि मग काय मित्रांनो, आम्ही तिथं पोहोचल्यानंतर नवरदेवाचं आवरलं होतं. मग काय चहा पाणी घेतला आणि निघालो फोटोशूटसाठी. तर मित्रांनो, त्यांनी लोकेशन अतिशय चांगली निवडली होती, संत ज्ञानेश्वर उद्यान. तुम्हाला जर उद्यान माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो, कारण मी काय आता सांगणार नाही. आणि मग काय मित्रांनो, आम्ही तिथं गेलो, बघितलं ना, अतिशय सुंदर उद्यान होतं. काही ठिकाणी काम चालूच होतं. आणि हो मित्रांनो, आम्ही तिथे 10 वाजेपर्यंत पोहोचलो. परंतु आमच्या आधी काही नवरदेव तिथे फोटोशूटसाठी आले होते. म्हणलं अरे काय पार्टी घेऊन बसले काय. आणि मग काय मित्रांनो, आम्ही काय त्यांना डिस्टर्ब केलं नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे निघालो, कारण उद्यान भरपूर मोठं होतं. त्याच्यामुळे जागेची काही अडचण नव्हती आणि झाडं होती. इथं काय सावलीचा काही विषय नव्हता. आणि मग काय मित्रांनो, तिथं पोहोचलो, आम्ही बघितलं भरपूर मोठी अशी इथं तोप लावलेली होती. मग काय सागर म्हणाला जाऊ म्हणे मामा आपण जाताना घेऊन. म्हणलं अरे हे उद्यानवाले आपल्याला बाहेर नाही निघून द्यायचे, आपले फक्त फोटो काढा. आणि मग काय मित्रांनो, नवरदेव नवरीचा फोटोशूट चालू झाला. आणि आम्ही पण इथं म्हणलं आता इथं आपण बसण्यापेक्षा आपण थोडंसं फिरू. मग काय आम्ही गेलो मित्रांनो, पाठीमागं तिथं होतं जुनं वस्तू संग्रहालय, परंतु ते आता बंद असल्यामुळं आम्हाला काय तिथं काही बघायला भेटलं नाही. आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो. म्हणलं चला तोपर्यंत उसाचा थंड रस पिऊ. आणि हो मित्रांनो, दरवेळेस आपण उभे बघणारे फ्रीज आज आडवे होते. मग सागर म्हणाला मामा हे फ्रीज असे कसे चालते. म्हणलं ते चालत नाही, ते बंद पडलेली फ्रीज आहे, त्याच्यात फक्त बर्फ टाकायचं आणि तेच पाणी गार करायचं. आणि मग काय मित्रांनो, नवरदेव नवरीने पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला होता. म्हणलं चला तोपर्यंत रेल्वेत बसू. मग काय ते सगळे असे पुढं पळत होते आणि अचानक मागं पळले. म्हणलं काय झालं रे. ते म्हणे वाघ आहे. आता बघा तुम्ही, हा याला वाघ म्हणतो. आणि गावठी वाघाला बघून सगळे पळून गेले बरं का. आणि मग काय मित्रांनो, परत फोटोशूट चालू झाला. आणि मित्रांनो, हा फोटोवाला असा हवा मारित होता ना. मग त्याला म्हणलं आम्हाला गरमत राव थोडी, आम्हाला हवा मारा. ते म्हणे अरे हवा मारायचं नाही म्हणे, हे इफेक्ट द्यायचं. मग काय आम्हाला असं थांबा. म्हणलं चला आपलं इथून. आणि मग काय मित्रांनो, फोटोशूट चालू होता. तेच आमच्या नवरदेव नवरी गाडीवरून आली. आम्हाला वाटलं हे कुठं चालले काय. पण ते म्हणे अरे थांबा म्हणे, ते व्हिडिओ बनवून राहिले म्हणे. तर मग मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.